परवा सर्वजणींनी भेटण्याचं ठरवलं. सर्वजणी म्हणजेच माझ्या ज्या मैत्रिणी होत्या, तेव्हा आमचं सर्वांचं ठरलं की आपण भेटायचं. तेव्हा एके ठिकाणी आमची भेट झाली आणि सहज अशाच गप्पा रंगल्या असताना एका मैत्रिणीने मला विचारलं की तू सारखं स्वामींचं स्टेटस टाकतेस, त्याचबरोबर असं दिसतं की तू खरंच नक्कीच स्वामींची खूप भक्त असणार मोठी. पण काय काय असं काय झालं होतं की ज्याने तू स्वामींवरती एवढा विश्वास ठेवलास, त्याचबरोबर स्वामींचं तू एवढं करतेस, स्वामींच्या सेवा करतेस, स्वामींना एवढं मानतेस, जप करतेस, का बरं असं? म्हणजे काय घडलं होतं तुझ्या आयुष्यात की तू स्वामींवरती विश्वास ठेवलास, तू आस्तिक झालीस, काय झालं असं? तेव्हा मी तिच्या प्रश्नाचं उत्तर तिला दिलं की हे बघ, म्हटलं की विश्वास आपण कोणावरती ठेवायचा आणि कोणावरती नाही हे वेळ दाखवून देते. म्हणजे माझं आयुष्यात मी सांगायचं झालं तर स्वामींनी त्या काळात माझी साथ दिली ज्या काळात माझ्यासोबत कोणीच नव्हतं, किंवा स्वामींनी त्या काळात माझा हात पकडला ज्या काळात माझ्यासोबत चालणारं, मला आपलं म्हणून म्हणणारं कोणीच नव्हतं. त्या काळात स्वामींनी आपलेपणाने माझा हात पकडला, ते माझे पाठीराखे झाले. माझ्यासोबत कोणीच नव्हतं, असा एक काळ होता की माझ्यासोबत कोणीच नव्हतं, तेव्हा फक्त माझे स्वामी समर्थ माझ्यासोबत होते. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत मी स्वामींना कधीही विसरले नाही. हो, मध्ये आधी असंही झालं की कामाच्या ओघात मी स्वामींना विसरले, पण कित्येक वेळा मला प्रचिती आली जेव्हा मी विसरले तेव्हा स्वामी मला कधीच विसरले नाहीत. मी विसरले त्यांना, पण ते मला विसरले नाहीत. अगं स्वामींनी एकदा जर हात पकडला ना, तर कदाचित आपण हात सोडू पण स्वामी कधीच सोडणार नाही. आपण त्यांना विसरू पण स्वामी कधीच विसरणार नाही. स्वामी एक जाणतं उदाहरण आहे. स्वामी म्हणजे माझ्या आयुष्याचा श्वास, ध्यास आणि सर्वस्व आहेत. माझ्यावर येणारं प्रत्येक संकट स्वामींनी टाळले. हे बघ, जेव्हा माझ्यावर अन्याय झाला ना, तेव्हा स्वामींना माझ्या आधी तो सहन झाला नाही. हो, जेव्हा माझ्यावरती कोणी अन्याय केला होता ना, अशी एक वेळ होती की सत्य अनुभव आहे की त्यावेळेस माझ्यावर अन्याय झाला होता, पण त्याचा न्याय स्वामींनी केला. हो, त्याचा न्याय स्वामींनी केला. अर्थात सांगायचं हेच की जेव्हा आपल्यावर अन्याय होतो, जेव्हा आपल्याला कोणीतरी त्रास देतं, तेव्हा आपल्या आधी ते स्वामींना सहन होत नाही आणि त्याचा बदला साक्षात स्वामी समर्थ स्वतः येऊन घेतात. कारण त्यांना त्यांच्या भक्तावर झालेला अन्याय, त्यांच्या भक्तांना कोणी दिलेला त्रास पाहवत नाही आणि त्याचा बदला साक्षात स्वामी स्वतः येऊन घेतात. आणि असे कित्येक अनुभव माझ्या आयुष्यात आहे. हो, स्वामींनी वेळोवेळी चमत्कारही दाखवलेत, त्यांचं अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे मला, त्यामुळे मानते मी त्यांना. हो, आणि ज्या माझ्या नशिबात गोष्टी नव्हत्या ना, त्याही मला स्वामी कृपेने मिळाल्या. खूप आयुष्यात असे इन्सिडेंट होते किंवा अशा गोष्टी होत्या की ज्या मला कधीही मिळाल्या नसत्या, किंवा एकेका काळी फक्त मी त्यांचा विचारच करत होते आणि त्या गोष्टी मला मिळूनही गेल्या स्वामींकडे न मागताही. असंही आहे, स्वामी अगदी आईवडिलांसारखी आपली काळजी घेतात. ते त्यांच्या लेकरांवर खूप प्रेम करतात, खूप जीव लावतात. स्वामी खूप दयाळू आहेत. आणि स्वामी वेळोवेळी जर आपल्याकडून काही चुकलं ना, तर शासनही करतात. हाही अनुभव आहे माझा. माझ्या आयुष्यात मला काहीही नसलं तरी चालेल, पण स्वामींची साथ हवी आहे, स्वामी हवे आहेत. कारण या जगातलं सर्व सुख एका बाजूला आणि स्वामींच्या सेवेतलं सुख हे एका बाजूला. तर आयुष्यात स्वामींची साथ हवी आहे. हो, कर्माला मानते मी, कर्मावर माझा विश्वास आहे, मेहनतीवर माझा विश्वास आहे. या जगातली कोणतीच गोष्ट किंवा कोणतंच यश हे मेहनतीशिवाय मिळत नाही. मेहनतीवरही माझा पूर्ण विश्वास आहे, मेहनत केलीच पाहिजे. पण त्या मेहनतीला 1% नशिबाची साथ असेल तर यश हे हमखास मिळतेच मिळते. तर असं मी त्या मैत्रिणीला दिलेलं उत्तर. आणि मित्रांनो, खरंच त्या सर्वांना माझं हे उत्तर खूप आवडलं. तर
तर मित्रांनो, तुम्ही स्वामींची सेवा करा आणि सेवेकरी व्हा. भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.